नमस्कार मित्रांनो, आज आपण सेकंड लेक्चर चालू करणार आहोत। आज सेकंड लेक्चर चालू करने वाले हैं लॉगरिथम का। तो देखो, आज कुछ कुछ रूल्स लिख के देता मैं। रूल्स ऑफ लॉगरिथम। हा, लॉगरिथमचे काही रूल्स लिहून देतो, ते सगळ्यांनी लिहून घ्यायचे। लॉग ऑफ बेस ए एम प्लस लॉग ऑफ बेस ए एन इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए एम एन असतं। लॉग ऑफ बेस ए एम प्लस लॉग ऑफ बेस ए एन इज इक्वल टू काय असतं? लॉग ऑफ बेस ए एम एन। देखो, लॉग ऑफ बेस इसको ऐसा पढ़ सकते, लॉग ऑफ एम टू द बेस ए, लॉग ऑफ एन टू द बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ एम एन टू द बेस ए। लक्षात? फॉर एग्जाम्पल, ये पहला रूल है, इसका एग्जाम्पल दे देता। एग्जाम्पल इकडे बघा, जर लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 3 असं जर आलं, लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 3 ऐसा अगर प्रॉब्लम आया तो क्या कर सकते तुम? LOG लॉग, LOG लॉग 2 इंटू 3, 2 इंटू 3 म्हणजे लॉग 6, म्हणजे किती? ते लॉग 6। समझलं? लॉग ऑफ 6। हाँ, फॉर अनदर एग्जाम्पल, यहाँ पे देखो, log of 5 plus log of 10 is equal to log of 5 into 10, 5 into 10 is equal to क्या लिख सकते हैं? log of 50। किती लिखू शकतो आपण? log of 50। 5 गुणिले 10, 5 into 10 50। समझ में आया? देखो, log of m plus log of n is equal to क्या रहता है? log of mn। बेस नहीं पढ़ा तो भी चलता, बेस पढ़ने के नहीं, या फिर एकदम स्टैंडर्ड से पढ़ने का है, स्टँडर्डली वाचायचं असेल तर लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ एम एन टू द बेस ए। लक्षात? तर आता बघा, हा दुसरा रूल, दुसरा रूल काय? दुसरा रूल काय? इकडे बघा, दुसऱ्या रूल मध्ये लॉग ऑफ बेस ए एम मायनस लॉग ऑफ बेस ए एन, log of base a m minus log of base a n is equal to log of base a m by n, m by n। देखो, log of base ऐसा पढ़ सकते हैं, log of m to the base a minus log of n to the base a is equal to log of mn m by n to the base a। किंवा सरळ सरळ वाचायचं, log m minus log n is equal to log of m by n। फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ 2 इज इक्वल टू लॉग ऑफ 3/2, 3/2। समजलं? नंतर इकडे बघा, अजून एखादं एक्झाम्पल घेतलं, लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 5/3, इज इक्वल टू लॉग ऑफ 5/3। समजलं का? नंतर पुढचा रूल बघा, अगला रूल देखो, अगला रूल, हा काय झालं? आता बघा, पुढचा रूल पहा, पुढचा रूल तिसरा, लॉग ऑफ बेस लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू 1 असतं। लॉग बेस टू द ए, बेस ए इज इक्वल टू किती असतं? 1। लॉग ऑफ बेस टू द बेस ए, बघा, लॉग ऑफ बेस, पुढचा रूल, लॉग ऑफ बेस टू द लॉग ऑफ ए टू द बेस ए इज इक्वल टू किती असतं? 1। लॉग ऑफ बेस टू द ए इज इक्वल टू किती असतं? 1। फॉर एक्झाम्पल, लॉग ऑफ 2 टू द बेस 2 इज इक्वल टू 1। लॉग ऑफ बेस लॉग ऑफ 3 टू द बेस 3 इज इक्वल टू 1। लॉग ऑफ 5 टू द बेस 5 इज इक्वल टू 1। लक्षात? हा समजलं का रूल? लक्षात? पुढचा रूल पहा, थांबा, लिहायला वेळ होतो, लक्ष द्या पहिले। नंतर 4 नंबर, लॉग ऑफ बेस ए 1 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? 0। लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू किती असते? 0। लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू किती असते? 0। नंतर पॉवर रूल, n लॉग ऑफ बेस ए m
असं असेल तर लॉग ऑफ यम रेस टू एन टू द बेस ए असं लिहितंय. समजलं का? सिंपल वाचा, डायरेक्ट ए वाचूच नका पेस. एन लॉग यम इज इक्वल टू क्या लिख सकते? लॉग ऑफ यम रेस टू एन. अरे इथं काय करू शकतो आपण? पॉवर रूल वापरू शकतो. पॉवर रूल मीन्स कैसा? इधर देखो, फॉर एग्जाम्पल टू लॉग ऑफ 3 टू द बेस ए इज इक्वल टू कैसा लिख सकते? 3 का स्क्वायर. ये रूल वापरायचे आपल्याला. ये रूल यूज करने के आगे समझ में. लॉग ऑफ 9 टू द बेस ए. समजलं? नंतर पुन्हा एकदा बघा, 5 लॉग ऑफ बेस ए 2 ऐसा रहा. लॉग ऑफ 2 टू द बेस ए और 5 इधर रहा. हाँ 5 जर इकडे असलं तर याला पॉवर रूलनी वरी फेकायचं. इसको पॉवर रूल से ऊपर फेकेंगे. हाँ तो काय म्हणते? लॉग ऑफ 32 टू द बेस ए. इसकी जम के प्रैक्टिस करो. कल का लेक्चर आज का लेक्चर बार बार देखो. हाँ कालचं लेक्चर आजचं लेक्चर डबल डबल बघ. तुम्हाला ही संधी आहे त्याचा फायदा उचला, गैरफायदा नाही. अले तर आता बघा 1 2 3 3 लॉग 5 हा लॉग सर इथं हे इथं 5 तर काय करायचं? लॉग ऑफ 5 टू द बेस ए चा क्यूब म्हणजे किती होईल ते? लॉग ऑफ 120. किती होईल ते? 125. समझ में आया? 125. अभी ये पूरा इतना लिख लो पहले से. अलग पहिल्यापासून हे पूर्ण लिहून घ्या. समजलं? हा बघा मित्रांनो, आता रूल्सवर काही प्रॉब्लेम पाहू. आणि डेफिनेशन वर काही प्रॉब्लेम पाहू जे की परीक्षेला येते. क्वेश्चन लिया, अगला क्वेश्चन लिखो रूल्स पे और डेफिनेशन पे कुछ प्रॉब्लम देखेंगे. फाइंड द वैल्यूज ऑफ फॉलोइंग. फाइंड द वैल्यूज ऑफ फॉलोइंग. फाइंड द वैल्यूज ऑफ फॉलोइंग. नंबर वन लॉग ऑफ बेस 5 625. ऐसा पढ़ सकते हैं इसको. लॉग ऑफ 625 टू द बेस 5. लॉग ऑफ 625 टू द बेस 5. हा प्रॉब्लम दोन पद्धतीने करू शकता तुम्ही. ये प्रॉब्लम तुम दो पद्धत से कर सकते. तो पहली जो है वो मैं दिखाता, सिंपल अभी जो रूल यूज किया उस पे से. हाँ रूल पे से तो कैसा कर सकते हैं? इधर देखो, LOG लॉग. यू नो क्या नो? 5 देखो 25 का स्क्वेअर. 25चा स्क्वेअर किती असतो रे? 625. 25चा स्क्वेअर किती असतो? 25चा स्क्वेअर किती असतो? 625. 25चा स्क्वेअर किती असतो? 625. 25 का स्क्वेअर कितना रहता है? 625. 25 का स्क्वेअर कितना रहता है? 625. यहाँ पे देखो दो दो प्रकार से ये प्रॉब्लम छुड़ा सकते. और अभी यहाँ पे बेस जैसा कि वैसा. ये 25 को 5 का स्क्वेअर लिख सकते. 25 को 5 का स्क्वेअर लिख सकते ना. 25ला 5चा वर्ग लिहू शकतो. बघा इथं काय काय केलं आपण? 625 हा 25चा वर्ग आहे. 625 हा 25चा वर्ग आहे. 625 कशाचा वर्ग है? 25 का. 625 का स्क्वायर है 25 का, तो उसको पहले वैसा लिख लिया. बाद में देखो ऐसा क्यों करना मैं बताता. हाँ 25 को 5 का स्क्वेअर लिख सकते. 25ला 5चा वर्ग लिहू शकतो. असं का करायला मी सांगतो. इकडे बघा 5चा वर्ग लिहिलं. आता बघा आता काय करायचं माहिती का? LOG लॉग 2 इंटू 2 किती असतं? 4. 2 इंटू 2 किती असतं? हा बेस जसाची तसा. बेसला आतमध्ये घेऊ नका असं बाहेरच. नंतर इकडे बघा मित्रांनो, आता काय करायचं? देखो मैंने क्या किया? 2 इंटू 2 4. हाँ अभी ये जैसे कि वैसे लिखा. अब यहाँ पे यहाँ का क्या करने का? पावर रूल यूज करने का. पावर रूल से ये 4 को नीचे भेज सकते. ये बेस और ये काय केलं? पॉवर रूलनी याला इकडे फेकलं. पॉवर रूल क्या बोलता है मालूम क्या? लॉग ऑफ यम रेस टू एन रहा.
तो n log m रहता. जैसी जरूरत गिरी वैसा करेंगे. जशी जरूरत पडली तसं करायचं. मला काय करायचं माहिती का, या पॉवरला खाली घ्यायचं. काऊन घ्यायचं पूर्ण रिझन सांगतो तुम्हाला. अरे मैंने क्या किया, ये n को नीचे लिया, n log m हुआ. क्यों लिया देखो आप. या 4ला इकडे का घेतलं. इकडे बघा माझ्याकडे एक रूल आहे. जर बेस आणि ही व्हॅल्यू सेम असेल तो उसकी त्याची व्हॅल्यू किती असती 1. मेरे पास एक रूल है, अगर ये और ये सेम रहा तो उसकी वैल्यू कितनी रहती 1. मग त्याच्यामुळे मी पहिल्यापासून तयारी केली. अभी देखो फिर से प्रॉब्लम बोलता, पहले आंसर लिखता 4. ये बेस और ये सेम है, इसलिए इसका आंसर क्या आया 4. तो मग माझ्या डोक्यात मला जर संभाजीनगरला जायचं, अगर मेरे को संभाजीनगर को जाने का, तो मैं सबसे पहले क्या करूंगा, उसका रास्ता पकडूंगा. मला माहित आहे इथं मला बेस आणि हे सेम करायचं. मला काय करायचं इथं बेस आणि हे सेम करायचं. तर मग इथून मला टार्गेट कळतं, आपोआप कळतं आपल्या डोक्यात की 625 हे 5 ची पावर कितीतरी येऊ शकते. 625 ये 5 की पावर कुछ तो भी आ सकता. डायरेक्ट लर्न नहीं है तो नहीं छोड़ दो. फिर क्या करने का, 625 का स्क्वायर तो याद है, या फिर क्या करने का 625 का कैलसी पे रूट निकालने, वो दिखाएगा 25. मीन्स वो 25 का स्क्वेअर आहे, म्हणजेच ते 25 चे वर्ग आहे. मग आता बघा तरी पण हे 5 आणि 5 आलं का नाही, पण मला अजून वाटतं की येऊ शकतं. काऊन वाटतं 25 आहे. 25 को क्या लिख सकता मैं 5 का स्क्वेअर. 25 ला काय लिहू शकतो मी 5 चा स्क्वेअर. पण 2 गुणिले 2 किती होतं 4. 2 इंटू 2, 2 इंटू 2 कितना होता है 4. अभी देखो ये और ये सेम आ गए, बेस और ये फंक्शन की वैल्यू सेम आ गई. बीच में कौन आ रहा 4, मध्य कौन ये लगला 4. फेंक दो उसको उठा के इधर नीचे. पावर रूल्स उठाने के लिए कौन सा रूल यूज करने का, पावर. समझ लिया, पावर रूल. तो ये बेस और ये सेम है, इसका आंसर क्या है 1. तो 4. दूसरा ऑप्शन अभी देखो, और तुम्हाला जे पटत नाही तुम्ही परीक्षेत केलं मार्क भेट. अरे और लॉग ऑफ बेस 5 625, लॉग ऑफ बेस 5 625, लॉग ऑफ बेस 5 625. बघा लेट एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 5 625 कर. अगर तुम्हारे को डेफिनेशन यूज करने की है तो लेट करने का. जर तुम्हाला डेफिनेशन वापरायची तर लेट करायचं. लेट एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 625 टू द बेस 5. दोन प्रकारे प्रॉब्लेम सोडू शकतो. पहिला प्रकार सांगितला, आता दुसरा प्रकार. अभी देखो आई नो, क्या नो, मला काय माहितीये, इकडे बघा y इज इक्वल टू एरेस टू एक्स. डेफिनेशन मालूम है मेरे को, y इक्वल टू एरेस टू एक्स था, तो x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाई. अभी जो भी आज पहला लेक्चर देख रहे उन्होंने कल का लेक्चर देख लो. जे पण आज पहिलं लेक्चर पाहिलं त्यांनी कालचं लेक्चर पहा, फक्त या डेफिनेशन बद्दल कळत. समजलं का, हे काल झालं. हा तो यहाँ पे देखो y इज इक्वल टू एरेस टू एक्स था, एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ पाई टू द बेस ए लिख सकता, असं लिहू शकतो. मग यहाँ पे देखो मेरे को क्या करने का है, इसका ये फॉर्म करने का. समजलं. मग काय करायचं लक्ष द्या, y म्हणजे 625, y म्हणजे किती 625. y बोले तो ये y देखो यहाँ पे वाला है, y म्हणजे 625. सिर्फ ऑब्झर्वेशन से करने का. हा y म्हणजे 625. नंतर बघा मित्रांनो y म्हणजे किती 625. मग याच्याकडे बघायचं ए कुठे गेला इथे. हा ये 5 बोलतो ये. वाटलंच तर तुम्हाला मी या प्रॉब्लेम साठी असं लिहून देतो, y 625, ए इथं 5 आणि x किती आहे x. समजलं. तर इकडे बघा 5 रेस टू एक्स. जसं इथं हे एक्स डोक्यावर गेलं तसं हे एक्स पण डोक्यावर गेलं. समजलं. अभी देखो 625 625 हा कशाचा वर्ग आहे 25 चा. थोडेफार वर्ग तर पाठ पाहिजे आपण. 625 ये किसका स्क्वायर है 25 का, तो 25 का स्क्वायर इक्वल टू 5 रेस टू एक्स. अभी मेरे पास एक रूल है, माझ्याकडे एक नियम है. हा क्या है, ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम रहा. ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन रहा, तो एम इक्वल टू एन रहता है. एम इज इक्वल टू एन. बघा ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन असत, एम इक्वल टू एन असत. म्हणजे पॉवर इक्वेट करू शकतो. पॉवर काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. कधी जर या व्हॅल्यू समोरच्या सारख्या असल्या.
मग इथे काय करायचं, पाय रेस टू एक्स. तर 25 ला 5च्या टर्म्स मध्ये लिहिलं तर पावर एक्स इक्वेट करू शकतो ना. अगर 25 को 5 के टर्म में लिखा तो पावर इक्वेट कर सकते ना. तो 25 कैन बी रिटन एज 5 का स्क्वायर और ये स्क्वायर 5 रेस टू एक्स 5 रेस टू एक्स 2 इंटू 2 4. तो एक्स इज इक्वल टू कितना है अपना आंसर, बाय यूजिंग दिस रूल. ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन असं तर काय असतं, एम इज इक्वल टू एन. समजलं का, हो का नाही. तसं समजलं तर डबल सांगतो. सोपं आहे पण थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं मुलांना, कारण की नवीन असल्यामुळे. पण घाबरायचं नाही, तिथं तिथं प्रॅक्टिस करायची, डबल डबल टिबल टिबल व्हिडिओ पाहिजे आणि समजून घ्यायचं. लेट नाही समजलं मेसेज करायचं. एक्स लेट, बघा आपण लेट एक्स इज इक्वल टू केलेलं आहे ना, मग आपलं फायनल उत्तर काय आलं, लॉग ऑफ बेस 625 इज इक्वल टू. कुठल्याही पद्धतीने करू शकतो. समजलं, और एक बताता फिर तुम लिख लो. आता बघा समजलं का, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात. आता बघा लॉग ऑफ, ये प्रॉब्लेम आहे वाले वाला, हे प्रॉब्लेम आलेले लॉग ऑफ बेस 381. देखो दोनों पद से बता. हा इकडे बघा, लॉग ऑफ पहिले 81 माहिती तुम्हाला, 3चा कोणी ना कोणी आहे ना. तर मग काय करायचं, इसको 9 का स्क्वेअर लिख सकते. 9चा वर्ग म्हणजे 81, 9चा वर्ग लिहू शकतो ना. अब 9 को क्या लिख सकता मैं, इथं लेट बीट नाही करायचं बरं का, डायरेक्ट करायला. हा 9 को क्या लिख सकता मैं, 3 का स्क्वेअर. टार्गेट क्या है, बेस और वो सेम लाने. अरे तर मग लॉग ऑफ 3 स्क्वेअर किती असतो 4, 2 इंटू 2 किती येतं 4. हा अभी पावर रूल से इसको नीचे ले लिया. सर आताच वापरला आपण. पहिले तो पावर रूल, लॉग ऑफ यम रेस टू एन रहा तो एन लॉग यम रहता, और दूसरा रूल कौन सा यूज किया, बेस और ये सेम रहा तो 1 रहता. क्लियर. आणि 81 म्हणजे 9चा वर्ग, हा आणि 9 म्हणजे 3चा वर्ग. हे सगळे रूल वापरले. समजले, बाजूला लिहून द्यायचंय, तुम्ही पण लिहायचं प्रत्येक वेळेस. क्लियर. आणि तुम्ही म्हणता सर मग कोणत्या पद्धतीला मार्क देतात, दोन्ही पद्धतीने देतात. आणि असं काही नसतं मित्रांनो, जर तुमच्या वर्गात सरनी दुसऱ्या पद्धतीने शिकवलं, आलं लक्षात, आणि तुम्ही ह्या पद्धतीने केलं, पण नियम बाह्य जर नाही केलं तर आउट ऑफ मार्क. आलं का, असा गैरसमज कधीच करून घ्यायचा नाही. समजलं का, म्हणून तुम्हाला दोन्ही पद्धतीला मार्क भेटते, फक्त तुम्ही रूल वापरले पाहिजे नीट. आलं लक्षात. हे लिहिताना हे 3 बरोबर इथंच लिहायचं, काही काही जण काय करते याचे 33 करून टाक, मग मार्क भेटत. आलं लक्षात. नियम अगर बराबर यूज करोगे तो बराबर मार्क मिलेंगे. आलं समझ में. अब यहाँ पे देखो, इसको दूसरे डेफिनेशन के हिसाब से करेंगे. अभी देखो, लेट और लेट एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 381. लेट एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 381. अभी देखो, बाय यूजिंग द डेफिनेशन, व्हाट इज द डेफिनेशन, y इक्वल टू a रेस टू x इज इक्वल टू x इज इक्वल टू लॉग x इज इक्वल टू लॉग ऑफ पाय टू द बेस ए. ज्यांनी ज्यांनी कालचं लेक्चर डबल डबल पाहिलं असेल किंवा लिहून घेतलं असेल त्यांना रूल पाठ झाला असेल. मेहनत करावं लागते मित्रांनो. पॉलिटेक्निक म्हणजे 2020, एक ओव्हर गेली की मॅच गेली. आलं लक्षात. त्याच्यामुळे नीट अभ्यास करायचा, ती ओव्हर जाऊ द्यायची नाही. आलं, एक कधी पण ओव्हर डॉट जाऊ द्यायची नाही. कंटिन्यू जर तुम्ही 3 महिने अभ्यास केला तर तुम्ही पास होता. असं समजायचं नाही कॉलेजला होईल का नाही होईल, क्लासला होईल का नाही होईल, जे शिकवलं ते रिपीट करायचं. आलं लक्षात. कारण परीक्षा टायमावरच होती, काही होऊ का नाही होऊ, परीक्षा टायमावर. समजलं, याचा विचार करून अभ्यास करायचा. हा चॅप्टर थोडा किचकट वाटतो, पण याला डबल डबल प्रॅक्टिस केली याचे 2 ते 4 मार्क जाणार नाही. आलं. आता बघा डेफिनेशन के हिसाब से देखो, यहाँ पे मैं लगा तो ले लिखते, ए का है 3, वाई का है 81, एक्स का है एक्स. तो इजी जाता है, सीधा असं लिहून टाकायचं. सहज सहज सोपं जातं ना. हाँ सीधा ऐसा लिख दिया तो सिंपल जाता है. देखो वाई बोल तो 81, हाँ ये बोले तो 3 रेस टू एक्स. खतम केल. आता मला याला याच्यासारखं करायचं.
तो अगर क्यू करने का अगर ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन रहा तो एम इक्वल टू एन जर ए रेस टू एम इक्वल टू ए रेस टू एन असतं तर एम इक्वल टू काय असतं एन तिथं तिथं सारखेच प्रॉब्लेम शिकवल्यामुळे समजतं 9चा वर्ग 3 रेस टू एक्स 3चा स्क्वेअर रेस टू स्क्वेअर इज इक्वल टू 3 रेस टू एक्स हा आता बघा 3 ची पॉवर 4 इज इक्वल टू 3 रेस टू एक्स एक्स इज इक्वल टू 4 एक्स इज इक्वल टू समजलं का लगेच लकीली दोन्ही प्रश्नाचं उत्तर 4 आलं असं काही नाही बरं प्रत्येक वेळेस 4 समजलं दोन्ही पण लिहून घ्या बस